कोयना भद्रा गोदावरी देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एक पणाने भरती पाणी मातीच्या घागरी एक पणाने भरती पाणी मातीच्या घागरी भीमतडीचा तट्टानाया भीमतडीचा तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र महाराज पिचिनामा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जीवा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा तरी तरी तुना नाच गुंजला महाराष्ट्र माझा भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की अक्का अक्का खैली अक्का आवडली त्याला सांगतो तुमका जाऊन 5 मिनिटं थांबा जरा एका वांगड्यात काय एका कसा तर नसतोय बघा आता बघाच पाहिजे तुम्ही त्याका माहितीये माझी शाळा तो माहिती त्या का की हे का नाही बोललोय तर माझा आई तळपाट होणार नाही सो करणार खाडीओ बघायो ऐकलं ते पोरगे तुका माहित नाही या मगाशी म्हणता माझो हात धरून अरे तुका माहित नाही या ह्यो बुवा अजून राहिलो काय करील तो टायमिंग दिलं तो मंडळान 9 वाजता भजन चालू करायचं होतं राहिलं काय होतं अक्काजवळ गेलो अक्काजवळ काय म्हणता काय दिसता बघा मंडळी मी लहानपणी मस्त गुडगुडीत होतोय लहानपणी तेव्हा काय व्हायचं माहित्या तो चांगलं सुंदर होतंय तेव्हा ना जो तो यायचो तो मला उचलून घ्यायचा आणि बघा कापी घ्यायची हो माझी आता कोण नाही घेत बाबा पेटवतोय तू काय काळजी करू नको आता 15-20 मिनिटं कसं पेटवतोय तू फक्त बघ तर म्हणता काय कोटबीट घालून इलो आणि म्हणता आका दिसता एका इकडनं बघितलंस ना तर राजेश खन्ना वाटता पाठीकडनं बघितलं ना तर विनोद खन्ना आणि समोरनं बघितलं तर वडारी अण्णा ए वडारी अण्णा आता परवाडली ऐकलं माझ्या नाटात दाखवत नको दुर्वास तो खरंच सांगतो तू आज लय जीव सोडलंस ऐकलं तर माहितीच जा आणि काय म्हणता मूठभर रेशन आणि हातभर पिशवी यो गवसलो ऐकलास समाना गवसलो यो ही पिढा माझ्या ना मी 10वी पर्यंत गावी शिकलो म्हणजे पण 11वी 12वी आम्ही दोघं जण एकत्र होतो ती जी पिढा माझ्या पाठी लागली ते आतापर्यंत तशीच लागली म्हणजे खोटा नाही बोलणार 12वी झाल्यानंतर आम्ही दोघांनी काय ठरवला की म्हटलं या आता शिक्षण पुढचं तो बोललो ना दिस इज धय 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 तुला काढताय धय काय केलं धय एवढी तिला फॉरनर येडी तर मंडळी आम्ही दोघांचा काय ठरला की 12वी पर्यंत शाळा बंद करायची पुढे शिकायचंच नाही भजनी बुवा व्हायचा आणि काय व्हायचा ते नोकरी एकत्र करायची दोघांनी ठरवला आमच्या माझ्या लय प्रेम कधी भेटलो ना मुंबई
तर ते लांबणं असलं ना ते म्हणा ए बुवा खाडे बुवा आय लव्ह यू. ती म्हणणार मी आय लव्ह यू 1, आय लव्ह यू 2, आय लव्ह यू 3, आय लव्ह यू 4, आय लव्ह यू 5. म्हणणार मानेर देन पाय. आणि काय व्हायचं मंडळी, त्या आमच्या दोघांचा एका कंपनीत आमचा कॉल इला त्यावर आमची इंटरव्ह्यूसाठी आमचा दिवस नेमला नाही. पण काय व्हायचं त्या मी गेले 2 ह्याच्या पूर्वी म्हणजे कॅन्डिडेट जे होते ना ते माझं पहिलं 2रा नंबर, 2 मध्ये मुलं दुसरी होते, ह्या येतो 4था नंबर. माझा नंबर इल्यावर मी दरवाजा खोललाय. म्हटलं सर आतमध्ये येऊ का. तर त्या इंग्लिश मध्ये कसा सुधारला आणि कसा बिघडला तर मग सांगताय असते. आतमध्ये गेल्यानंतर म्हटलं सर आतमध्ये येऊ का. कम 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 आतमध्ये गेलो. जॅकेट नाही घातलं होतं आकासारखा. आणि म्हणतात मग सरांनी विचारलं अरे बाळा आपला भारत देश स्वतंत्र केव्हा झाला. म्हटलं 1943 पासून खटपट 1947 साली भारत स्वतंत्र झाला. बरं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहेत ते म्हटलं काही 5-6 महिन्यात बदलत असतं. पण सध्या 2-3 टर्मला नरेंद्र मोदी आहेत. तिसरा प्रश्न मला विचारला पृथ्वी गोल आहे की काय आहे. तर मला त्याचा शोध चालू आहे. साहेब मला खुश झाले हो. त्या म्हटलं की मी तुम्हाला नंतर सांगतो. माझ्या शिक्षकाला सांगतो की तुम्हाला कसं काय करायचं ते तुम्ही जावा. आणि ह्यो इल्यावर बाहेर इल्यावर नका म्हणता दुसरं पोरग गेलो तुम्ही नका म्हणता काय प्रश्न विचारला तरी. म्हटलं काय नाही विचारला. म्हटलं भारत स्वतंत्र केव्हा झाला. मग सांगितला 1943 सालापासून खटपट 1947 साली आपला भारत स्वतंत्र झाला. नंतर म्हटलं काय विचारलं प्रश्न. तर म्हटलं तुझा आपल्या भारतचा ते पंतप्रधान कोण. म्हटलं नरेंद्र मोदी सांगितलं. म्हटलं नंतर काय विचारलं. म्हटलं पृथ्वी आपली गोल आहे की कशी आहे. म्हटलं शोध चालू आहे. यांना लिहून घेतला कॉपी करून सवय दी. आणि गुलाम आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यावर साहेब म्हणतात तुझा जन्म केव्हा झाला. 1943 सालापासून खटपट 1947 साली जन्म झाला. तुझं नाव काय बाळा. ते काय 4-5 महिन्यात 6-6 महिन्यात बदलत असतात. सध्या माझं नाव नरेंद्र मोदी. नंतर म्हणतात तू काही येडायस की शान आहे. तुझा शोध चालू आहे. गुलामातून मंडळी जेवायला बसल्यानंतर की जेवल्यानंतर कळतं असं शास्त्र आहे. तुमचं जेवण उत्कृष्ट का वाटलं मला. ते मोदक खाल्लं ना मोदक. ह्या सगळी लोकांना त्या इथल्या महिलांनी मोदक करून घातला नाही. तुझ्या अर्धांगिनी काढ पुढे बाहेर. सगळं माझ्याकडे रेकॉर्ड करून लिहू 7 बारा तुझं काढलेलं आहे मी लिहून. तर तो मोदक खाल्ल्यानंतर मला समजलं. आणि दुसरी गोष्ट बुवा काय आहे हात शिजला की हे बघायला पुरा भात बघावं लागत नाही. तर शीतावर नाही कळतं बरोबर की नाही. शीतावर नाही कळतं. गुरुजी बाजूला बसलेले आहेत. लोक लहान गुरुजी राग म्हणून काय बोलतो म्हणून. कारण काय याची हुनी तुनी सिगमा काढूचीच जाता. गुरुजीने विचारलं आणि दुर्वास तुझा जन्म केव्हा झाला. तर म्हणतो गुरुवारी झाला. तर ह्यो पहिल्यापासून पोचलेलो ना तो. तर जो गुरुजी म्हणता गुरुजी तुमचा जन्म केव्हा झाला. तो म्हणता रविवारी झाला. गुरुजी म्हणतात रविवारी झाला. तो म्हणता शक्यच नाही. रविवारी जन्म झाला शक्यच नाही. अरे काय बाळा रविवार सकाळी सुट्टी असते म्हणतो. आणि आम्ही लहानपणी खरं सांगतो तुम्हाला आम्ही गावी शिकलो. लई गरीब परिस्थिती आमची. आता माझा 51 वर्ष चालू आहे. मी आता आजोबा पण झालो आहे. तो सांगत काय ना काय. पण तुम्हाला माझ्याप्रमाणे हा कोट बीट आम्ही फर्स्ट टाइम घातला कोट आहे. आम्ही इंग्लिश फक्त विषय होत आमचं फक्त कच्चं होतो. तर इंग्लिश विषयामध्ये काय व्हायचा आम्ही इंग्लिश विषय शिकण्यासाठी ना आम्ही काहीतरी दडी मारायची. एक दिवशी काय झाला तो तास असताना मठात भोगेत आतमध्ये जाऊन. तर म्हटलं आतमध्ये गेल्यानंतर ना म्हटलं मॅडम आतमध्ये येऊ का.
हां ये बसलो. बसल्यानंतर 5 मिनिटात मॅडम काय म्हणत आल्या काय माहिती नाही. मॅडम म्हणता मंगेश स्टँड अप. शाबाश मंगेश स्टँड अप. स्टँड अप मतलब माका स्टँडअपचा अर्थ कळो की नाही. माझं दे हुट 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 उठलंय असं 2 खिशात हात घातलंय आणि उभं राहिलंय. आणि बाई म्हणतात वाय आर यू लेट टुडे. वाय आर यू लेट टुडे. आमच्या पाण्याच्या बापसाहेब माहिती आहे वाय आर यू लेट टुडे. पण लेट म्हणजे उशीर ह्या माका माहिती होता. बाकी सगळ्या माझ्या डोक्यावर नाही गेला. वाय यू लेट टुडे म्हटला काहीतरी आता सांगू बाबा ना. मॅडम काऊच हजबंड म्हणजे बैला गायचं हो करून टाकलंय. काऊच हजबंड उचली नाही टाकली स्वयं लेट. शबाश. आणि मग बाई म्हणता मग तू लंगटतोस कशाला. मॅडम काऊच शिंगडा गुशिंग माही लंगडा. काऊच शिंगडा गुशिंग माहीत लंगडा. आय एम लंगडा. गोव्यात गेला फॉरेनर भेटली. साहेब माझं घर जे आहे ना एकदम हायवे टचच आहे. पण आमच्याकडे कसं आहे माहिती आहे. आमचा हायवे तर सरळ आहे 5 किलोमीटर ना एकदम सरळ. अजिबात ब्रिज आहे पण त्या सरळ अजिबात वळण बिळण काय नाही पाहिजे. माझ्या मंडईला विचारा पाहिजे तर अगदी डोळे ढाकून गाडी चालवायची. आता तर काय बघत नको. ह्याच्याकडे खोटा बोलता तसं तुमच्याकडे असं हे बंद हे आहे ना. जसं बेट तुमचं आहे समुद्राचं सहज आहे तसं ह्याच्याकडे पण तसंच आहे. तर 2 फॉरेनर गेलेले होते पोरगो आणि पोरगी. ती एका लय आवडतात ना मग ना दिशी धय 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 तुझा काळी धय काय धय फोडून. नाही गुलाबाक किती बोला काय बोला माका निर्लज्ज बोललो पण त्या कमी निर्लज्ज नाही म्हणणार. नाही हो अगदी 11 दिवस पूजा करूची आणि 12व्या दिवशी नंबूड बुजो. एवढं गुळासारखं अगदी गोड बाळ्याचो. आणि ती 2 जोडपा त्याची काहीतरी बोलली आणि ते काय ती घरात घेऊन गेलो. घरात घेऊन गेलो तर त्या घरासमोर ना 2 फणसाची झाडं आहेत. ती 2 झाडं कशी आहेत माहिती आहे अशी आहेत. म्हणजे काप्या फणसाचा असा झाड गेला आणि फणसा असा गेला. तो गुलाम घरात गेलो ते पॅन्ट बिंट काढला हाफ पॅन्ट घातला आणि एखादं वांडर करता कसो तो फणसा झाडावर चढलो पहिल्या काप्या फणसाच्या. आणि वरना तो कापूपर्यंत काढला आणि त्याचे 2 फेकळ्या केला म्हणजे 2 भाग केला त्याचे. आणि तो इथले गरोय काढला असो आणि म्हणता दिस इज द कापा फणस. ती म्हणता ना व्हॉट इज दिस दिस इज द फणस काढल्यावर 2 फेकला केला. एक फणस गरो काढला म्हणता दिस इज द कापा फणस कडक कडक गरो. असं म्हटलं झो गेलो तो दाखवला परत तिकडं गेलो. अर्धे वाटे गेलो आणि अप्पा खाक म्हणता अप्पा कोयतान अप्पा गेलं खय. तर अप्पा म्हटल्यावर ह्यो चढलो वर आणि बरको फणस लांबडो काढला आणि अर्धे वाटे गेलो. आणि ती म्हणता फॉरेनर म्हणता दुर्बाज व्हॉट इज दिस. हाफ पॅन्ट घातला नव्हती. व्हॉट इज दिस दिस इज द कुर्यो. खाली तो बरको फणस काढला असो आतमध्ये घातला हात आणि दिस इज द बिलबिलीत गरो. दिस इज द शेंबडा सारखो गरो. दिस इज द गोटी. एवढ्या पडली गोटी आकाबाय. एक मगाशी मग सांगितलं की वकील डॉक्टर्स काय तो गोष्टी चांगलं सांगता नाही असं नाही. मगाशी म्हणतात की मोबाईल जमाना असा आलाय. या ठिकाणी बोहात मला माहिती नाही आहे. ह्या मंडळाने या ठिकाणी प्रथम आपली जोडी आहे. प्रथम म्हणजे भजना डबल बारी या ठिकाणी केव्हा झालीच नाही हो. खरं आहे ना. त्यासाठी एका मंडळासाठी टाळ्या वाजव सगळ्यांनी. आम्ही या ठिकाणी आलो. आमचं
नशीब समजतो आम्ही. म्हणून म्हणतो एकदा, कापल्या जरी आमच्या नसा, कापल्या जरी आमच्या नसा, रक्त मध्ये बोलू नका. हा, कापल्या जरी आमच्या नसा, रक्त निघळे भगवा रक्तासारखं, आणि फाडली जरी आमची छाती, फाडली जरी आमची छाती, मूर्ती दिसेल बाळासाहेब ठाकरे साहेबांची, बाळासाहेब ठाकरे साहेबांची. अरे पत्ते जरी भाव नसले, पत्ते जरी भाव नसले, पिसणारा एकच असतो. एक्के जरी चार असले, शिकणारा एकच असतो. वाऱ्या कुणाचाही असो, वाऱ्या कुणाचाही असो, नाच फक्त चव्हाण वाढीतलाच असतो, चव्हाण वाढीतलाच असतो. मंडळी, मगाशी म्हटलं की महिला या अर्धांगिनी आहेत. कारण म्हटण्याचं कारण काय माहिती आहे? आपली बायको म्हणजे वाघिणी आहे. ती आपल्या जीवावरती उदार होऊन, बुवा आपल्या जीवावर उदार होऊन आपल्याला बापाचं नातं देते. आपल्या जीवाचा पर्वा नाही करत ती, आपल्या जीवाची पर्वा नाही करत ती, आपल्याला बापाचं नातं देते. नवऱ्याच्या नावानं कपाळात टिकली लावते, नवऱ्याच्या नावानं पायात जोडवी घालते, नवऱ्याच्या नावानं आपल्या गळ्यात मंगळसूत्र घालते, आणि जन्म दिलेल्या मुलाला सुद्धा आपल्या वडिलांचं नाव लावण्यासाठी ती आपली पराकाष्ठा करते. ती आपली बायको. समजलं काय? अर्धांगिनी, अर्धांगिनी, अर्धांगिनी. तुका काय येत शाल करतस ना गळ्यात, ती भगवी शाल ना. तो स्वतः काय समजता माहिती? हे तुम्ही आता घातलात म्हणून मी माझ्या अंगावरती पदर हे केलं. तो काय हा उपरणी म्हण, शाल म्हण, काहीतरी याक म्हण ना. त्या कशी शेवटी नावं झाला त्या. हो हो, काय हो म्हणजे काय नाही, काहीतरी बघा उपमा दे आपल्याला, काहीतरीच नको. गुलाम लय पोचलेलो हा, त्याला चष्मा लागलो हा, पण तू चष्मा लावीत नाही. गाडीत राहिलो चष्मा. काय होता, चष्मा घालून इलो बाहेर, दरवाजाच्या बाहेर, की शेजारीन म्हणता, दुर्वास तुम्हाला चष्मा सोबत नाही. हा नाही, चष्मा सोबत नाही म्हटलं तो पाठीमागे जाताना ठेवता. हा, राण्याची शाल. हा यांची ना, खरंय खरंय. हो, बघितलं कधी पंढरपुरात गेलो होतो, राण्याची शाल होती, राण्याची. बोल तर ना, चालू तो चष्मो तो शेजारीने म्हणता, दुर्वास तुम्हाला चष्मा चांगला नाही वाटत. दोन मला पाठी गेलो, चष्मा टाकला. काका म्हणता फोन करून सांगितलं, बुवा तुझ्याकडे एक काम आहे. तर म्हटलं काय रे? तर म्हणता चष्मा बदले की शेजारी म्हणता चष्मा तुम्हाला सोबत नाही, काय करू? तुम्हाला घरात काढून ठेव. अरे घरात काढून ठेवतो तर काय म्हणता, पुढे येईल शेजारी दिसत नाही, करणार काय? हे पोरगी आहेत ना खरोखर, हे पबजी वाले सांगितलं ते खोटा नाही. मंडळी, आता ह्या कलियुगामध्ये मोबाईल जमाना आलाय. मोबाईल जमाना. परवाशी मध्ये पुतण्या, तर पुतनो व्हॉट्सअपवरती करू देतो, त्या पोरगी मेसेज पाठवत होतो. ती पोरगी ना बापू शिकडं आणि आऊ शिकडं आणि मती झोपली होती, आणि मोबाईलवरती चॅटिंग करता. म्हणता पोरगो म्हणता, पुतण्या माझं म्हणता, काय ग काय करतेस? झोपली आहे बाबा, इकडे उजव्या साईडला बाबा आहे तर डाव्या साईडला आई आहे, ही मध्ये झोपली आहे. तू काय म्हणतोस? अगं नाही, मला तुला भेटायचं होतं. तर म्हणतो काय तुझा झोपल का फिरलाय काय? अगं नाही, मला तुझी आठवणच आली आहे. तर म्हणतो एक काम कर, व्हॉट्सअपवरती यार, एक काम कर, चायवाले नंतर चाय नंतर, आधी लिंक तोडू नका. व्हॉट्सअपवर त्याला टाकला, मला तो भेटायचंच आहे. तर मग ती काय म्हणता माहिती आहे, एक काम कर, तू खयस तर म्हणता ना तुझ्या गोट्याच्या पाठीमागे, मग त्या गोट्यात नाही येऊ नको, थंय एक मस्त आमची बुळाकलेली आहे, थंय पडशी मग तोंडावर. अशी ती आहे पबजीचा विषय. आता पूर्वी आमच्या कोकणामध्ये म्हणा की मुंबईमध्ये म्हणा, आमची आजी सांगायची पोरगी बघायला गेल्यानंतर ना की
पहिले पाय बघायचे. माझ्या 106 वर्षाची आजी होती, ती म्हणायची की पहिले पोरीचे पाय बघायचे. ह्या समजा ह्यो अंगठो ना, या अंगठाच्या पुढला बोट जो मोठा असला बाईचा की ती बाई त्या नवऱ्याक मुठीत ठेवणार. म्हणजे अंगठाच्या बाजूचा मोठा खुळा असला ना तो म्हणणार की नवरा मुठीत राहणार. तसा त्या आमच्या आजीबाईनी बघायची. तर माझ्या बायकोचा बाबा बोट पाठी मागितला, पुढे नाही. आणि म्हणायची जर बेडकावर दगड मारलो ना, म्हणजे जुनी लोक आई बेडकावर दगड मारलो तर बायको मुखी होता. तर आता माका असा वाटतं की बेडका दगड मारलो परवाडलो असतो. अशी परिस्थिती आहे. पूर्वी आमच्याकडे वटपौर्णिमा साजरी करायची बायका. काय बघालो साहेब, खरोखर सांगतो तुम्हाला मी, डोक्याला कुंकू मोठं, त्या कुंकूला पण त्या म्हणजे आजीने मला हात लावून बघितलं बघ कुंकूला. तिच्या कपाळी कुंकू मोठं, तिच्या नवऱ्याचं आयुष्य मोठा, असं पूर्वी लोक बोलायची. आता टिकलीवर जमाने लिहिलो पुढे सांगणार तुमका. त्यावेळी टिकली असं कुंकू लावायचं, नाकात नथ घालायची आणि आंबाडा घालून आंबाड्यावरती असा गजरा घालायची. आणि गजरा घातल्यानंतर ती काष्टी साडी नेसून दागिने घालायची आणि ते वटपौर्णिमेला जायची. आता आमचा दोघांचा नशीब एवढा फुटका निघाला. बायको आमची काय करता बायका आम्ही दोघांच्यावर आदल्या दिवशी हाणणार फांदी, ती हाणणार पुढलं तो सोंड पसता बघा तो वडाच्या फांदीचो, तो हाणणार आणि फ्रीजमध्ये टाकून ठेवणार. तो होता कडक वडाची फांदी, ताट नाही कडक होता. तुझं ताट झालं सांग, याचा ताट झाला, माझा खडक झाला. तर ती काढणार, ह्यो ताट होता, काढणार आणि दुसऱ्या दिवशी काय करणार असं असा वर ध्यात आणणार. काय त्याचा तोंड त्या वडाची फांदी झाली, म्हणणार वडा पाव वडा पाव वडा पाव. आणि त्याका हळद कुंकू लावणार आणि त्या कोपऱ्यात बोकून ठेवणार. सत्यवान ती काढला कडला टाकलो. अशा पूर्वी बायका. आता मग कशी बोललं ताट म्हणून, कधी कधी होता ताट. सासरवाडी गेलो, बुवा ॲक्च्युली गावात राहता, चांगलो गावचो बरकंदार पण राहतो चांगलो ना, असं नाही. तो गावात राहता बरकंदारमध्ये तुम्हाला जर कोणाला डुकराचं मटण, साईंदाचं मटण, सशाचं मटण खायचं असेल ना, त्या बुवांचा नंबर घेऊन ठेवा. खरोखर सांगतो तुम्हाला मी. सासरवाडी गेलो, सासूला सांगितलं की सासूबाई तुम्ही काय करा, वाटप बनवून ठेवा. आणि रानात गेलो. रानात गेल्यावर ह्याका काय भेटला नाही, इज्जतावची पाळी. जावई बापू गेल्यानंतर त्याका काय भेटला नाही म्हणजे काय, याला काय करूचा. पानवट्यात गेलो, पानवट असतं ना आपल्या, ह्या पानवट्यात गेलो तर ठोका 2-3 होती अशी, तोंड बुडवीत अशी. आता म्हणताय मरदत ढोक तर ढोक, त्या ढोकात बरोबर असो नम धरला आणि त्यानं उडवला. ढोकात उडवल्याबरोबर ढोक खाली पडल्यावर ह्याका हिंमत होईना त्याका हात लावची पहिली. तर बंदुकी असं हलवून बघता, हा ढोक असं हलवून बघितलं ढोक नाही गेला. त्याला काय केला, आनंद त्याला वाटलो, ती काढला पॅक आणि लावला डोक्यात आणि डॉक ठेवला खांद्यावर आणि इलो खा. तर ह्याच्या तर वाडीत जाणार लोक काय व जाव्यानू शिकार केला सी वाटता. तर म्हणता होय, खांद्यावर काय हो तर ढॉक आणि खाली लमता त्या काय त्याच्यात म्हणतात टॉक. ठीक आहे. नि द प म ग रे प म ग रे ग नि सा रे म प नि सा रे म ग रे प म ग रे ग नि सा रे सा नि द प म ग रे प म ग रे ग नि रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो
हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो बहुत सुखरो आजी जोडी बहुत सुखरो आजी जोडी जोडी
गाडी पडली